परत बॅग भरलेली असते आणि पूर्णपणे टेंट वगैरे सर्व काही ह्या बॅगेत असतं ऑलरेडी सगळं. जेव्हा आपण आधी भाई या डोक्यात पाणी आहे का रे ह्याच्या जरा गाई बन आहे राहू. कोण आहे ट्रॅव्हलरवाला अक्कलला बिक्कल कसलं चाललंय तो. तर इथं ना धरण आहे एक. कोणतं धरण हे मला पण नाही माहिती. आपण आता शिरोळमध्ये कमेंट करून सांगा की कोणतं धरण आहे. तर आपण एका घाटामध्ये, कोणता घाट आहे माहीत नाही, पण या ठिकाणी ना जनावर वगैरे ना भरपूर आहेत असे रानटी जनावर. हो भाई पिकअपला काय झालं काय ते रिॲक्शन बघा. रिॲक्शन बघा छोट्या भाई बाळाची. जाऊ दे तू नको वापरू मीच वापरतो. एक नंबर दिसतोय चिकना दिसतोय तू. हेल्मेटची अनबॉक्सिंग. काय तुम्हाला ना रिॲक्शन दाखवतो बसमध्ये. तर एवढ्या वेळात नंतर राईड करण्यानंतर फक्त राहिलेलं आहे 2 किलोमीटर अंतर. फायनली जेवण वगैरे करून घेतो. तुम्ही पण या जेवायला. तिथं टेंट लावलेले आहेत हे पाहू शकता. आपला दोस्त आणि हे भाऊ इथलेच आहेत, त्यांचेच पार्किंग. सर्वात प्रथम आपली गाडीची कोल्ड स्टार्ट करू. न्यूटन केली पाहिजे. न्यूटन करू गाडी. वर उचलायचं गेअर फक्त. पुढचा गेअर नाही एकच वर उचल. अरे जोरात नाही हळूच उचल. गेअर मध्ये गाडी आत्ता सहज दाबा आता खाली. हां कोल्ड स्टार्ट झालेली आहे. आणि आत्ता कुठं चाललो आहे तर आपण परत येतं कोल्हापूरच्या राईडला चाललेलो आहे. आणि अचानक ठरलं जस्ट पेपर देऊन आलो. तर आता चला जाऊया. गाडी कोल्ड स्टार्ट झाली. पुढे गेली की फोन करू. ओकेमध्ये जाऊ 9 वाजेपर्यंत आपण आरामात खाऊ शकतो. चला बाकीचं सगळं तुम्हाला गोप्रोमध्ये दिसून जाईल. आधी फ्यूल अप केलं पाहिजे, त्यानंतरच आपली राईड कंटिन्यू होईल. ओ भाई फ्यूलवाली टांक कुठे गेले. आहेत 1200 पहिली फ्यूल अप झालं ना मग कंटिन्यू आपल्याला शिंदवण्या घाटातनं मग बाकीचं सासवड साईडने जाऊन मग शिरवळला जायचं आहे. सो आधी टंकी फुल. आणि इथं 3:30 कम्प्लिटली वाजलेले आहेत. आपण आत्ता जस्ट नारायणपूर या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि हे बघा उंच असे डोंगर, म्हणजे कसलं भारी वाटतंय. हा दिसतोय ना तो तर पुरंदर आहे. पुरंदर किल्ला फोर्ट. सर्व काही तिथं मिलिटरी सुविधा आहे. सर्व शेवटपर्यंत मिलिटरी आहे तिथं. आणि अशा प्रकारे इथं ना एकदम प्रोटेक्ट असतं. सगळं प्रोटेक्ट केलेलं आहे. मिलिटरी सगळे आर्मी ना साईडने आहे. आणि जेव्हा 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते तेव्हा इथं भरपूर असा जल्लोष असतो. तुम्ही पण 19 फेब्रुवारीला नक्की या की असला भारी जल्लोष असतो. आणि हे बघा श्री दत्तांचं मंदिर नारायणपूर क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहे. आणि बघा आता 4 वाजता कम्प्लिटली आपण पोचलेलो आहे नारायणपूरमध्ये. अजून आपल्याला डायरेक्ट जायचं आहे कोल्हापूर, बाळमामाकडे जायचं आहे. सो पाहूया आपली आता रोड राईड कशी राहते. आणि आत्ता ह्या वेळेस आपण DO आहे म्हणजे मित्रसोबत आहे. आणि प्लॅनिंग आमचं तो डायरेक्ट माझ्याकडे आला की म्हणला की ना आपल्याला जायचं आता कोल्हापूरला. मी नेमकं पेपर देऊन आलतो म्हणलं. मग आता तो नेमका माझ्या घरापाशी आला पार म्हणला चल कोल्हापूरला. मग मी तर काय माझी रायडिंग गेअर्स वगैरे टाकून सगळं तयारच असतं. एकदम तयार म्हणजे बॅग पण आधीच भरलेली असते माझी. परत बॅग भरलेली असते आणि पूर्णपणे टेंट वगैरे सर्व काही ह्या बॅगेत असतं ऑलरेडी सगळं. जेव्हा आपण आधी कोल्हापूरला गेलतो ना त्यावेळेस काढलं नव्हतं बॅगेतलं काहीच. म्हणजे जे आपल्याला टेंट वगैरे लागणार गोधडी वगैरे तर ते सर्व काही आपल्या आधीच बॅगेत होतं. आता फक्त आपण एक शर्ट घेतलेला आहे आणि बाकीचं रायडिंग गेअर्स घालून आपण कोल्हापूरच्या दिशेला चाललेलो आहे. आणि लवकरच आपण आउट ऑफ कंट्री जाणार आहे. तर ह्या ब्लॉग नंतर पण जाऊ शकतो. माझं काय नसतं, माझं एक अचानक प्लॅनिंग असतं जे काय ते आहे. हे पाहू शकता पुरंदर किल्ला कसा आहे. वरती आहे पुरंदर किल्ला
आणि खाली सर्व काही मिलिटरी आहे ते पाहू शकता. तर हा माहितीच असेल पुरंदर शेजारी असणारा घाट. हा गाडी वालतोय का आठवते का? माहिती की तेव्हा हिरवगार होतं ना, पावसाळ्यात आलतो तेव्हा आपण. आणि मी आत्ता कोल्हापूरला घरी येतं नाही ना, कोल्हापूरवरून ह्याच रोडने आलतो रात्रीचं 9-10 वाजता बरोबर. ह्या रोडने होतं आणि ह्या रोडला काहीच भीती नाही, कारण की मी स्वतः एकटा सोलो राईड करत होतो मागच्या वेळेस. आणि आपण परत चाललेलो आहे, फक्त आठवड्याचा फरक की आठवडा झाला की आपण कोल्हापूरला चाललेलो आहे. कारण की देवांचा आदेश असेल ना तर मला जावंच लागतं, ये म्हणलं तर यायलाच लागतं. तिकडं काय पण होऊ द्या, जायचं म्हणलं ना, देवीने बोलावलं तर मला जायला लागतं म्हणजे लागतंच. सो देवीने बोलावलं तर लगेच निघालो. आणि आत्ता कम्प्लिटली 4 वाजलेले आहेत बघा. वेळ नाही, काळ नाही, काय नाही. आता देवाने बोलावलं तर जावंच लागणार ना, आता पर्यायच नाही. त्यासाठी बघा देव ना, खरं सांगतोय, जेव्हापासून मी नॉनव्हेज सोडलंय ना तेव्हापासून मला ना एकदम देव घडायला लागलं. सर्व काही देवांचा ना बोलावा यायला लागला. म्हणजे 6 ज्योतिर्लिंग तर आपल्या ऑलरेडी झालेले आहेत, ह्याच बाईकवर केलेले आपण. त्यामुळं आणि आता कोल्हापूरलाही परत दुसऱ्यांदा चाललेलो आहे आपण. 1 आठवड्याचा फक्त फरक आहे. आणि 6 ज्योतिर्लिंग नंतर आपल्याला आता आपली इच्छा आहे की ना अजून एक ज्योतिर्लिंग करायचं आहे. आणि बहुतेक एक धाम पण असू शकतो त्यात. भाई येड्या डोक्यात पाणी आहे का रे ह्याच्या? जरा गाई बन आहे राहू. कोण आहे ट्रॅव्हलरवाला? अक्कलला बिक्कला कसला चाललाय तो? माझ्या हातापाशी नेमका आरसा आलता बरं का त्याचा. आरशावरच बुक्की घालणार होतो. आपल्याला काय घेणं झालं नाही, ह्याला गावलो पण नसतो त्या ट्रॅव्हलरवाल्याला मी. आता बघितलं ना तुम्हीच की कसा ट्रॅव्हलरवाला ना साईडने डायरेक्ट आता ओव्हरटॅक करायला बघत होता. हे असले नमुने घावले ना, मी डायरेक्ट आरसा बिरसा फोडणार. मला काही घेणं देणं नाही. चुकी आपली नाही तर आपण ना काहीच रिक्स विक्स घेऊ शकतो. बघ की, अरे भाई तुझा रोड तुझ्या साईडला दिलाय तर त्या रोडने जा ना. पार बोकंडी चाललाय लोकांच्या इथं. लोक बेक बघ ना साईडने चालल्यात काय. ट्रॅव्हलरवाले जरा अँटिकच पीस आहेत. तर दोस्तो आपण पोचलेलो आहे आता कापूरहोळमध्ये. आणि कापूरहोळमध्ये जस्ट आपण हायवेला लागलेलो आहे. इथून जायचे आपल्याला शिरवळला. शिरवळ नंतर लगेच सातारा रोड आहे. तर अशा प्रकारे आपली हे ट्रिप राहणार आहे. तर इथं ना धरण आहे एक. कोणतं धरण हे मला पण नाही माहिती. आपण आता शिरवळमध्ये कमेंट करून सांगा की कोणतं धरण आहे शिरवळमधलं. तर अशा प्रकारे हे धरण आहे. हे बघा शिंदेवाडी. धरणाच्या पुढं लगेच ना बोर्ड लिहिलं आहे की शिंदेवाडी, पण इथं धरणाचं नाव कुठं काय दिसाना. तर आपण एका घाटामध्ये, कोणता घाट आहे माहीत नाही, पण या ठिकाणी ना जनावर वगैरे ना भरपूर आहेत, असे रानटी जनावर. हो भाई पिकअपला काय झालं? काहीतरी झालं ॲक्सिडेंट बहुतेक. पिकअपचं पंक्चर झालंय आणि नेमकं ढाळालाच लागलंय, ते बंद पडले. कसं आहे घाट आणि हा घाट काय साधा सुद्धा नाहीये. हा घाट लय मोठा आहे. तुम्हाला दिसनच की हळूहळू कसा घाट आहे. हो भाई ठोकली. कसला घाण ठोकलंय ते. हा इथं ना कोल्हे वगैरे अस्वल वगैरे लिहिले, म्हणजे नक्की काय काय माहिती. मग घाट काय क्वालिटी भाई. इथं तर लय मानतात प्राणी वगैरे. कसं वाटते रात्रीचं जर या ठिकाणी येऊन जर गेलं, बिबट्या 100% दिसणार. इथून बिबट्या दिसणार म्हणजे दिसणार. इथं सगळं ना वन विभाग आहे, म्हणजे या ठिकाणी भरपूर सारे प्राणी पण असू शकतात, कोणते पण प्रकारचे असू शकतात. कारण की इथं सगळीकडं बोर्ड वगैरे लिहिलेलं आहे. आणि हा घाट असा भरपूर मोठा आहे, नॉर्मल घाट नाही आहे हा. बघा ना उंच उंच असं डोंगर आहेत. काय भाई कसलं भारी आहे सर्व काय, एक नंबर आहे. आणि पुढं पण अजून भरपूर मोठा घाट आहे. आपण मॅप लावलाय, अजून 208 किलोमीटर तर राहिलेले आहे. इथं भाई कोणाचं कोणाला काय पडलेलं नाही. कशी पण गाड्या घालतात वाकड्या तिकड्या. MH12 मधल्याच गाड्या चालल्यात सगळ्या तिकडं.
इथं एमर्जन्सीसाठी ना 1033 दाबलं ना तर ते एमर्जन्सीसाठी फ्युलअपला पण मदत करतात आणि भरपूर काही त्यांच्या फॅसिलिटी असतात की मदत करतात, पण पैसे पण तसे जास्त घेतात असा विषय आहे. कारण की मदत करायला येणार, त्यांचं पण डिझेल जाणार, पेट्रोल जाणार, सर्व काही त्यांना हँडल करायला लागतं, त्यामुळे ते पैसे जरा जास्तच घेतात. हे बघा कसा घाट आहे, म्हणजे घाट एक नंबर आहे घाट. पावसाळ्यात विचार करा की या ठिकाणी वातावरण कसं असेल. तिथं बघा ना कसले जबरदस्त आहे, म्हणजे काय भाई टेम्पोला काहीतरी झाले अरे पुढं बघ टेम्पो काय झाले काय माहिती. लोडवर जास्त लोडवर आले की साईडला थांबतो बरे. हां पाणी उकळतं ना थंड करण्यासाठी. हां बरोबर आहे. लोडवर आता जास्त हाईट आहे ना, गाडी लोडवर चलत हे होते. आणि इथं पुढं अरे भाई या ठिकाणी ना पावसाळ्यात ना कसले बेकार धबधबे चालत असतील. बघा ना साईडने कसं पाणी वगैरे ना पाझरलेलं झालेलं आहे, म्हणजे ते आता उन्हाळ्यात सुकून गेलेलं आहे, पण त्या ज्या निशाणी राहतात ना या ठिकाणी या पावसाळ्यात जे पाऊस झालेला, इथं लिहिलेलं आहे की वेली आहे 6 किलोमीटर ह्या घाटापासून. पाईप वगैरे सिस्टीम भारी केली आहे. पाणी पाईपातून येणार म्हणजे वरून एवढं जिरणार पाणी, मग ते सिमेंटाने सर्व काही पॅक केलेलं आहे, मग त्या पाईपातून पाणी येणार आहे. अशा प्रकारे त्यांनी काहीतरी नियोजन केलेलं आहे. घाट काय साधा नाही राहू, कसला मोठा घाट आहे. घाट आपल्याला शिंदावण्याचा डबल घाट आहे हो, हलक्यात नाही घ्यायचं या घाटाला राहू. काय घाट म्हणजे काय सर्व काय बघा ना, घाट कसला जबरदस्त आहे हो. थोडं चालला अजून ना असं तरी ना उतार आहे, जास्त काही चढ नाही या घाटामध्ये, पण पावसाळ्यात एक नंबर वातावरण असेल इथं. तुम्ही नक्की या सातारा रोडच्या घाटात. इथं बघा देवीआईचं मंदिर आहे छोटंसं, डोंगरामध्ये असतं, घाटामध्ये असतंच देवाचं ना कशाचं तरी मंदिर असतं, देवाचं देवीचं मंदिर असतंच. ह्या ट्रकपासून ना लांबच बरं आहे, कारण की ह्यांची काही गॅरंटी नसते. ह्यांना मोसम कधी कधी बसत नाही, मोसम नाही बसला ना डायरेक्ट रिवर्स येतात, त्यामुळं अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता घाट तर संपलेला आहे. अरे आम्हाला पूर्ण घाट आठवतो, पण ह्या घाटामध्ये मी रात्रीचं ह्या घाटाने चाललेलो, पण आत्ता दिवसा पाण्यात जरा जी मजा आहे ना ते रात्री पाण्यात नाही. इथं 40 लिहिले सगळीकडं, 40चं स्पीड दिले, पण गाड्या लेन कसली खाऊन बसते. हो बाई रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा छोट्या बाई बाळाचे. छोटंसं बाळ कसलं बघतंय. कर्नाटकची गाडी हात केलता की आपण आता आलेलो आहे TVSच्या शोरूमला, कारण की मित्राला घ्यायचं आहे हेल्मेट. तर पाहू शकता साताऱ्यामध्ये पोचलो भाई, गाड्याचे नऊ मॉडेल निघलेले आहेत. हेल्मेटचं काय कळा नाही भाई काय करतोय तो. बघायला तर गेलेलं आहे आतमध्ये, नक्की काय होतंय काय माहिती. हेल्मेट मला नाही वाटत इथं कंपनीवाले देतात, कारण की बाईक सोबत देतात हेल्मेट, सांगता येत नाही देत बहुतेक आला माघारी. काय म्हणते बघूयात आता आपण. कोणतं आहे, थंड आहे का बरं ते हेल्मेट कोणतं आहे बघ ना लवकर बघा, लय उशीर झालाय. साताऱ्यात पोचलोय आपण, पाणी बिणी प्यायला लावतोय. हा घे आता, किती आहे पण प्राईस. बसते थोडं टाईट बसते, मग ते मोठं पण असतं ना. काय झालं की एक नंबर आहे. आता ते साईज मध्ये लई प्रॉब्लेम येते. मग साईज मोठी पण भेटते ना. नाही का बरं हे बघ बरं तुला कसं वाटतंय. हेल्मेट मार्क्स आहे का म्हणा विचार. जाऊ दे तू नको वापरू, मीच वापरतो. एक नंबर दिसतोय, चिकना दिसतोय तू. भारी दिसतोय. चल तुला वाटतंय का बसत नाही, तू नवीन घातल्यामुळं. ही बघ थांब
बरोबर आहे, असंच असतं अरे. बघ एवढा पेस, तेवढा पेस लागतो. ही मोठा असल्यावर तो ही अजून ना ही, हा बरोबर आहे. चल डन करून टाक लगेच. हेल्मेटची अनबॉक्सिंग झाली. घाल चल आता, ही कागद बिगद राहू दे इथंच. चल घाल, एकच नंबर आहे. काय आहे ते बघ की ना, डॉक्युमेंट त्याचं काय ना विषय. काय नाही गरज आपली. हा राहू दे खिशात. चल, तुला कागद वागवायची सवय आहे. काहीच तुम्हाला ना रिॲक्शन दाखवतो बसमध्ये, जी समोर चाललेली आहे बघा, तुम्हाला रिॲक्शन दाखवतो. फक्त रोड एकदम चांगला आला पाहिजे. करतात जबरदस्त होता आधीच, ह्या आधीच सेम करत होती वय. नाही ना, माझ्या हेल्मेटमध्ये लक्ष होतं ना, कॅमेऱ्यात झालं असं. बघा परत एकदा बस आलेली आहे. बघा कसले जबरदस्त बाहेर वगैरे येतात, हाय वगैरे करतात. लय म्हणजे खरं सांगू काय, हा क्षण ना लय भारी वाटतं, एक रायडर समजू शकतो. आणि मॅप आपला असा काम करतोय, हे बघा. हे अजून आपल्याला जायचे 93 किलोमीटर राहिलेले अंतर. बाळूमामाला जायचे, तिथंच आपण कॅम्पिंग करणार आहे. कारण की मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलं की कॅम्पिंग करेन, पण तेव्हा शक्य नाही झालं. आत्ता बरोबर शक्य झालं कॅम्पिंग तिथं करायची म्हणजे करायचे. अरे बाळूमामा पशी जाताना ना फक्त 42 किलोमीटर राहिलेलं आहे. लगेच बाळूमामा मंदिर लगेच जवळच आहे, फक्त 42 किलोमीटर राहिले अंतर. आणि ते पुढून पण टन आहे भाई, लय खतरनाक टन दिलेत. 200 मीटरवरून परत टन रिटर्न येऊन आतमध्ये जायचं आहे मोरेवाडी रोडला. तर एवढ्या वेळात नंतर राईड करण्यानंतर फक्त राहिलेलं आहे 2 किलोमीटर अंतरावर आदमापूर. म्हणजे आपण आता पोचलो बाळूमामांच्या मंदिरापाशी आणि जवळच आलेलं आहे फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर. आणि बहुतेक आज दर्शन करतोय का नाही हे माहीत नाही. पण आता आपल्याला नाश्ता जेवण वगैरे केलं पाहिजे. आणि फायनली जेवण वगैरे करून घेतो, तुम्ही पण या जेवायला. हे बघा सुरुवात ह्याने केली आधी आमची. चला जेवतो आता. आता आपण आलेलो हे पार्किंगला, आणि पार्किंगमध्ये आपण लावलेलं आहे टेंट. तर गाडी इथं राहिलेली आहे, पाहू शकता. गाडीला हेल्मेट वगैरे, आणि इथं आपण कॅम्पिंग करणार आहे. म्हणजे इथं टेंट लावलेले आहेत, हे पाहू शकता. आपला दोस्त आणि हे भाऊ इथलेच आहेत, त्यांचेच पार्किंगचे एरिया आहे सगळा. सो आपण आता इथं आतमध्ये कॅम्पिंग वगैरे करू आणि पाहूयात की रात्रभरामध्ये आपण पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे की कशी रात्र जाते, आणि सकाळीच तुम्हाला अपडेट भेटेल या व्हिडिओचे पूर्ण.